हॅलो स्टुडंट्स, आपण प्रेशर ऑफ लिक्विड म्हणजे द्रवावरील दाब हा टॉपिक आपण शिकत आहोत. तर याआधी आपण बाटलीचं उदाहरण घेतलं होतं की ज्याच्यामध्ये द्रवाचा दाब कसा तयार होतो. त्यानंतर आपण गॅस प्रेशर म्हणजे हवेचा दाब हे आपण शिकत होतो. त्यामध्ये आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे वातावरणीय जो काही दाब असतो तो आपण अभ्यासला होता. त्याचं एकक, तो कशा पद्धतीने मोजला जातो, तो कसा आपल्या पृथ्वीवर आहे त्याबद्दल आपण माहिती घेत आहोत. तर आजचा आपला जो टॉपिक आहे पेज नंबर 19 तुम्हाला काढायचा आहे. इथे पहा अर्थ त्यांनी आपल्याला दाखवलेली आहे, म्हणजे आपली जी काही पृथ्वी आहे ती दाखवली आहे. पृथ्वीच्या चारही बाजूने काय ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे वातावरणीय दाब पृथ्वीच्या चारही बाजूने आहे. मग तिथे दाखवलं आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर 3.9मध्ये, नंतर 100, त्यानंतर खाली जी हाईट असणार आहे 2000, 6000, 10,000 कशी असणार ती मीटरमध्ये. तर आपल्याला ही फिगर कशासाठी दिली पाहूया. यूज युअर ब्रेन पॉवर. तर आपल्याला त्यांनी एक क्वेश्चन इथे विचारलेला आहे, तिथे तुम्हाला तुमचं डोकं लावावं लागणार आहे. ॲट द सी लेवल द ॲटमॉस्फेरिक प्रेशर 101 इंटू 10⁻³ पास्कल is acting on a tabletop of size 1 meter square. Under such a heavy pressure, why doesn't the tabletop crumble down? पहा, आता समुद्र सपाटीपासूनचा जो काही वातावरणीय दाब असतो, काय समुद्र सपाटीपासूनचा जो काही वातावरणीय दाब असतो तो किती असतो, 101 × 10³ पास्कल इतका दाब तो असतो. ओके, हा दाब काय एका टेबलवर कार्यरत असतो. काय हा दाब काय, जसं की 101 × 10³ पास्कल हा जो काही समुद्र सपाटीपासूनचा जो काही वरती असलेला वातावरणीय दाब जो आहे तोच एका टेबलवर सुद्धा प्रयुक्त झालेला असतो, तो तिथं कार्यरत असतो. आणि त्याची साईज किती असते, 1 मीटर स्क्वेअर म्हणजे 1 मीटर स्क्वेअर साईज असलेला टेबल होतो, एक प्रकारे प्रयुक्त असतो वातावरणीय दाब. मग इतका मोठा जर वातावरणीय दाब जर त्या टेबलवर असतो, इतकं हेवी प्रेशर, इतकं भारी प्रेशर जर त्याच्यावर असेल तर त्याचा क्रम्बल डाऊन म्हणजे मग त्याचा चुरा का होत नाही, असं त्यांनी इथं विचारलेलं आहे. ओके, त्याचं आन्सर जे आहे मग ते तुम्हाला लिहावं लागणार आहे. पुढे त्यांनी काय विचारलं पाहूया. त्यांनी एक परत प्रयोग, त्या संबंधित एक प्रयोग त्यांनी इथे दिलेला आहे. तुम्हाला आधीही सांगितलं होतं हे टॉपिक जे असतात थोडे हार्ड जातात समजायला, त्यामुळे ते काय करतात एक्झाम्पल थ्रू आपल्याला इथं शिकवण्याचा प्रयत्न करतात वेगवेगळ्या प्रयोगांद्वारे. टेक अ प्लास्टिक बॉटल अँड फिक्स द लिड टाईटली. एक प्लास्टिकची बाटली तुम्हाला घ्यायची आहे आणि तिचं जे झाकण आहे ते कसं एकदम टाईटली तुम्हाला लावायचं आहे, फिट्ट एकदम ते बसवायचं आहे. अँड प्लेस इट इन वॉटर अँड सी. नंतर ती काय करायची आहे, तुम्हाला एका पाण्यामध्ये ती टाकायची आहे. पहा, दिसतं आहे असं, बॅलेन्स अँड बॅलेन्स बायोंट फोर्स. नंतर इट विल फ्लोट ऑन वॉटर, ट्राय अँड पुश इट इन टू द वॉटर. मग आता ती जी बाटली आहे ती काय करायची आहे, तुम्ही ज्यावेळेस पाण्यावर टाकणार तर ती पाण्यात तरंगताना तुम्हाला दिसणार आहे. मग तिचं तोंड तुम्हाला धरायचं आहे त्या बाटलीचं आणि तिचा बळजबरी आपल्याला करून ती बाटली खाली डुबवायची आहे. आपल्याला काय करायचं आहे, त्यावर थोडा फोर्स लावून आपल्याला ती बाटली खाली दाबायची आहे. इवन व्हेन पुश इट कंटिन्यूज टू फ्लोट. काय आपण कितीही पुश केलं, तिला कितीही दाबलं तरीसुद्धा ती काय तिथे फ्लोट होते म्हणजे ती तरंगत असते. दिस एक्सपेरिमेंट कॅन ऑल्सो बी डन विथ अ प्लॅस्टिक हॉलो बॉल. हाच प्रयोग तुम्ही मग एका प्लॅस्टिकचा जो पोक्का चेंडू असतो का आपला, प्लॅस्टिकच्या बॉलने खेळतात ना तुम्ही, तसा प्लॅस्टिकच्या बॉलसोबत देखील करू शकतात. तो जर तुम्ही पाण्यामध्ये टाकला तर तो वरच्यावर तरंगतो. त्याला हाताने खाली दाबा, परत तो असा पटकन तो पहिल्या स्थितीत म्हणजे वर तो येऊन जात असतो. मग असं का होतं, तो तर जड असतो ना तरी पण. नेक्स्ट, तर नंतर काय सांगितलं पहा. नाव फिल द बॉटल विथ वॉटर टू फुलेस्ट कॅपॅसिटी अँड क्लोज द लिड अँड रिलीज इन वॉटर. आता काय करायचं आहे तुम्हाला, ही जी पाण्याची बाटली आहे यामध्ये तुम्हाला पाणी भरायचं आहे, ते पण कसं फुल्लेस्ट कॅपॅसिटी. कॅपॅसिटी म्हणजे काय, क्षमता, पूर्णपणे त्याची जी काही क्षमता असणार आहे म्हणजे झाकणापर्यंत त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी भरायचं आहे. ओके, आणि ती काय करायची, रिलीज म्हणजे ती तुम्हाला मुक्त म्हणजे ती सोडायची आहे पाण्यामध्ये. जसं आपण तिला पाण्यामध्ये म्हणजे असं डुबवतं आहे तिला. ओके, पहा इथं पाण्यामध्ये तिला डुबवलेलं आहे. द बॉटल विल फ्लोट इनसाइड द वॉटर. व्हाय डज दिस हॅपन. पहा, सुरुवातीला काय ज्यावेळेस ती रिकामी होती त्यावेळेस ती कशी होती, तरंगत होती. ती बुडत होती का त्यावेळेस, नाही. आता ह्यावेळेस काय झालेलं आहे, आपण पाणी पूर्णतः त्याच्यामध्ये भरलेलं आहे आणि तिला आपण खाली डुबवलं आहे. तर अशानंतर काय होणार, ती काय खाली ती तरंगते, पण ती तळाला जाते का, नाही, पाण्याच्या तळाला जात नाही. तर ती पाण्याच्या तळाच्या वरच ती तरंगत आहे. ओके,
बॅलेन्स अँड अनबॅलेन्स बायोंट फोर्स. आता हे बायोंट फोर्स काय आपण पुढे शिकणारच आहोत. तसं संतुलित आणि असंतुलित जे प्लावक बल जे असणार आहे त्या उदाहरणाद्वारे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो पुढचा जो टॉपिक आहे पहा आता काय आहे तो. द एम्प्टी प्लास्टिक बॉटल फ्लोट्स ऑन द सरफेस ऑफ वॉटर. आपण पाहिलं की एक रिकामी बाटली जी आहे ती काय पाण्यावर एकदम पाण्याच्या पृष्ठभागावर सहजपणे ती तरंगत असते. ऑन द कॉन्ट्ररी, पण त्याच्या विरुद्ध, कॉन्ट्ररी म्हणजे काय त्याच्या ऑपोजिट, त्याच्या विरुद्ध, द बॉटल फुल ऑफ वॉटर फ्लोट्स इनसाइड वॉटर बट डज नॉट गो टू द बॉटम. पण आपण त्या विरुद्ध जर बाटली जर पाण्याने भरली आणि ती जर आपण पाण्यामध्ये जर आतील बाजूस नेली म्हणजे खालच्या बाजूला आपण तिला जर नेऊन डुबवलं तरीसुद्धा काय ती तळाला जात नाही. ती मध्यभागी म्हणजे पाण्याच्या वरच ती तरंगत असते. म्हणजे कशी तळालाही जात नाही आणि वरती पृष्ठभागावरही जात नाही, मधल्यामध्ये ती तरंगत असते. दिसतंय आकृतीमध्ये तुम्ही पाहू शकताय. ओके, वरती जी बॉटल आहे आणि चेंडू आहेत ते कसे आहेत, पोकळ आहेत, त्याच्यामध्ये पाणी वगैरे काही नाही. आणि जी पाणी भरलेली बॉटल जी ती खाली तरंगताना आपल्याला दिसते पहा. The weight of the empty bottle is float on the the weight of the empty bottle is negligible is as compared with the weight of the water inside. म्हणजे आता ही जी काही बॉटल होती कोणती रिकामी बॉटल, तर तिचं निग्लिबल म्हणजे काय एकदम नगण्य असं तिचं वजन होतं. म्हणजे काय नसल्यात जमा थोडक्यात आहे की नाही, अशा पद्धतीने तिचं वजन होतं. त्यामुळे ती काय तिचं वजन जास्त नसल्यामुळे ती पाण्याच्या इनसाईड म्हणजे ती इनसाईड पाण्याच्या आतमध्ये ती जात नव्हती, कारण की पाण्याचा वातावरणीय दाब आणि त्याचा वातावरणीय दाब तिथं मॅच होत नव्हता. सच अ बॉटल विथ वॉटर नेदर फ्लोट्स ऑन द सरफेस नॉट डज इट गो टू द बॉटम. म्हणून काय ती बॉटल जी होती रिकामी ती काय वरच्यावर तरंगत होती, ती पण पृष्ठभागावर, आणि ती बॉटम तळाला जात नव्हती. का? कारण की तिचं वजन नव्हतं आणि तिच्यामधला पाण्याचा जो वातावरणीय दाब आहे तिला वरती लोटत होता. दिस मीन्स द फोर्स ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲक्टिंग डाऊनवर्ड्स Fg must have been balanced by an opposite force in the upward direction Fh. म्हणजेच काय ऑन द बॉटल फिल विथ वॉटर. म्हणजेच काय ज्यावेळेस पाण्याने भरलेली बाटली ज्यावेळेस आपण टाकतोय तर ग्रॅव्हिटी ॲक्टिंग डाऊनवर्ड्स म्हणजे जे काही ग्रॅव्हिटी फोर्स असणार आहे कोणता Fg, तो काय करतोय तिला डाऊनवर्ड्स म्हणजे खाली खेचण्याचा प्रयत्न करतोय. पण त्या बाटलीवर जे काही बल प्रयुक्त झालेलं आहे कोणतं Fb, हे काय करतंय त्याला वर खेचतंय. म्हणजे ग्रॅव्हिटी फोर्स जे आहे त्याला खाली खेचत आहे आणि ऑपोजिट फोर्स जे आहे ते बॅलन्स ते काय करत आहे वरती खेचत आहे. म्हणजे दोन्हीच्या खेचण्यामध्ये बाटली काय मग तळालाही जात नाही आणि पृष्ठभागालाही ती जात नाही, मिड एंडला ती राहत आहे. म्हणजे आपण म्हणतो ना तुझं पण नाही माझं पण नाही, मध्यस्थित, त्या टाईपमध्ये तिथं ते झालेलं आहे. ओके, त्यामुळे बाटली कशी आहे मध्यभागीच ती तरंगत आहे, ती तळालाही जात नाही आणि पृष्ठभागावर देखील ती जात नाही आहे. मस्ट हॅव बीन बॅलेन्स बाय अन ऑपोजिट फोर्स if the direction Fb on the bottle filled with water. हे झालं आपलं. This force must have originated from the water surrounding the bottle. The upward force acting on the object in water or other fluid or gas is called buoyant force. म्हणजेच काय ज्यावेळेस आपण त्या बाटलीवर ओरिजिनेटेड म्हणजे त्याचे काही जे मूळ त्याचं जे काही वजन होतं त्या बाटलीचं किंवा पाण्याचं, तर मग ते मूळ जे वजन आहे त्याच्या आजूबाजूला जो काही दाब असतो त्या दाबावर त्याचं वजन अवलंबून असतं एक प्रकारे. तर मग आपण अपवॉर्ड फोर्स म्हणजे आपण अपवॉर्ड त्याच्यावर जर आपण बल लावला कशावर त्या बाटलीवर, तर ते जे काही ऑब्जेक्ट आहे ती काही जी पाण्याची बाटली ती काय तिथे फ्लूड म्हणजे ती तिथे डुबत आहे आणि त्याच्यातला जो गॅस असणार आहे तो जो वायू असणार आहे त्या वायूलाच म्हटलं जातं बियॉन्ड फोर्स म्हणजेच प्लावक बल असं त्याला म्हटलं जातं, की जो काय Fb अशा स्वरूपात वरती फिगरमध्ये दाखवलेला आहे. म्हणजेच काय जो वरच्या दिशेने जो खेचतो त्याला काय म्हणणार आहोत आपण मग प्लावक बल असं त्याला म्हटलं जातं. आता यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये त्यांनी परत एक आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, पहा काय आहे तो. व्हाईल पुलिंग अ बकेट फ्रॉम अ वेल द बकेट फुल ऑफ वॉटर इमर्स फुली इन वॉटर ॲपियर्स टू वेट लेस दॅन व्हेन इट बीन पुल आउट ऑफ वॉटर 5. आता हे जे बॉयंट फोर्स जे आहे बॉयंट फोर्स आपल्याला क्लिअर करण्यासाठी त्यांनी आता काही उदाहरणं दिलेली आहेत. ती उदाहरणं आपण वन बाय वन शिकूया.
तुम्हाला याआधी देखील सांगितलं आहे, हे जे टॉपिक्स आहेत हे समजण्यासाठी थोडेसे अवघड जातात. त्यामुळे ते आपल्याला उदाहरणांद्वारे, दैनंदिन जी काही उदाहरणं असतात त्याद्वारे ते आपल्याला तो टॉपिक समजून सांगण्याचा प्रयत्न करतात. आता युजर ब्रेन पॉवरमध्ये त्यांनी तसाच एक क्वेश्चन विचारला बियॉन्ड फोर्सशी रिलेटेड. मग काय, ज्यावेळेस आपण आता शेतामध्ये जर तुम्ही गेलात पा तर तिथे या कप्पीद्वारे किंवा हाताने पाणी ओढतात विहिरीमधून, बरोबर आहे. तर कप्पीद्वारे ज्यावेळेस तुम्ही पाणी ओढतात त्या चाकाने आपण काय करतो, दोरीने बादली खाली सोडतो. मग ती स्टीलची असेल किंवा लोखंडाची असेल. सोडल्यानंतर ज्यावेळेस ती बादली पूर्णपणे भरते आणि पाण्याच्या मध्ये राहते त्यावेळेस तिचं वजन काय आपल्याला काहीच वाटत नाही. काय, तिचं वजन आपल्याला काहीही वाटत नाही. पण ज्यावेळेस आपण इमर्स म्हणजे आपण तिला वर खेचतो, शैन्य त्याला म्हणतात. तर ज्यावेळेस आपण तिला वर खेचतो त्यावेळेस आपल्याला खूपच मेहनत तिथे घ्यावी लागते आणि तिचं जे काही वजन आहे ते आपल्याला तिथे जाणवायला लागतं. तर मग असं का होतं? ओके, म्हणजे ज्यावेळेस बाटली ज्यावेळेस भरलेली होती आणि ती पाण्याच्या मध्ये होते तर त्यावेळेस आपल्याला वजन जाणवलं तिचं नाही. पण ज्यावेळेस ती पाण्याच्या बाहेर निघाली भरलेली बादली आणि ज्यावेळेस आपल्याला वर ओढावी लागली त्यावेळेस आपल्याला खूपच बल तिथं प्रयुक्त करावं लागलं आहे. तर असं का झालं किंवा असं का होतं, त्याचं आन्सर तुम्हाला लिहायचं आहे. ट्राय दिसमध्ये एक क्वेश्चन आहे पुढे. टेक अ पीस ऑफ थिन ॲल्युमिनियम शीट अँड डीप इन वॉटर इन बकेट. एक ॲल्युमिनियम म्हणजे काय, एक हलका असा रुपेरी कलरचा एक धातू असतो. ओके, ॲल्युमिनियम आणि आयरन याच्यामध्ये चेंज आहे. ॲल्युमिनियमचा एक पत्रा, छोटासा पातळासा पत्रा तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो पाण्याच्या एका बकेटमध्ये तो तुम्हाला टाकायचा आहे. लगेच तो काय होणार आहे, ते डुबणार आहे की तरंगणार आहे हे तुम्ही चेक करून पहा, म्हणजे तुम्हाला समजेल एक्झॅक्टली. मग व्हॉट डू यू ऑब्झर्व, हे तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे, निरीक्षण त्याचं करायचं आहे की तो ॲल्युमिनियमचा पातळ तुकडा तरंगतो की डुबतो हे तुम्हाला पाहायचं आहे. नाव शेप द सेम पीस ऑफ ॲल्युमिनियम इन टू अ स्मॉल बोट अँड प्लेस इट इन ऑन द सरफेस ऑफ वॉटर. इट फ्लोस इजंट इट. ठीक आहे, तर जर तो तुकडा बुडाला तर ठीक आहे. तर मग अशाच आपण काय करणार, त्याच्यापासून तुम्हाला एक शेप त्याचा तयार करायचा आहे. एक छोटीशी बोटीसारखा, बोट म्हणजे काय, छोटीशी होडी सारखा त्याला शेप द्या आणि नंतर तो शेप जो आहे तो पाण्यामध्ये टाका. तो होडीसारखा जो काही आकार असणार आहे तो लगेच तिथे तरंगायला लागणार आहे. तर मग असे का झाले हे तुम्हाला लिहायचे आहे. ज्यावेळेस आपण तो तुकडा पाण्यामध्ये टाकला तर तो तिथं बुडाला होता, पण ज्यावेळेस आपण त्याचा होडीसारखा आकार दिला तर तो तरंगायला लागला. त्याशी रिलेटेड एक्झाम्पल पाहूया. An iron nail sink in the water, but why does not massive steel ship float on a. एक छोटासा खिळा, काय, एक छोटासा खिळा जर आपण पाण्यामध्ये टाकला तर तो लगेच बुडून जातो. पण एवढं मॅसिव्ह स्टील शिप म्हणजे काय, मॅसिव्ह म्हणजे काय, खूप मोठे भव्य असं स्टीलचं जे इतकं मोठं जहाज असतं मग ते पाण्यामध्ये डुबत का नाही, ते बुडत का नाही. एक छोटासा खिळा टाकला तर तो लगेच पाण्यामध्ये बुडतो, पण एवढं मोठं जहाज पाण्यामध्ये बुडत का नाही. When an object is deep in a liquid, a buoyant force acts on it and hence it appears that the weight the object is reduced. आता हे जे एवढं मोठं जे जहाज आहे ते बुडत का नाही, तर मग त्याच्यावर काय आहे, जे काही द्रव असणार आहे तर द्रवाने काय केलं असतं, जो एक बियॉन्ड फोर्स म्हणजे तिथं प्लावक बल तिथं अप्लाइड झालेलं असतं, लागू झालेलं असतं आणि ते काय करत असतं, त्या जहाजाला वर लोटण्याचं ते काम करत असतं. ओके, म्हणजे पाण्यातली जी काही ग्रॅव्हिटी खाली त्याला खाली ओढण्याचं खेचण्याचं काम करतं आणि प्लाव बल काय त्याला वर नेण्याचं काम ते करत असतं. ओके, आणि अशामुळे ते काय जहाज मग खाली अर्धं काही पाण्यात असतं आणि अर्धं ते पाण्याच्या वर असतं. जसं की आपण ते बॉटलचं एक्झाम्पल पाहिलं होतं त्या पद्धतीने. म्हणजे प्लावक बलाचा यामध्ये खूप मोठा रोल असतो. ओके, पुढे. इट बिकम्स इझियर टू स्विम इन सी वॉटर देन द फ्रेश वॉटर. म्हणजे काय, तुम्हाला जर पोहायचं शिकायचं असेल तर तुम्ही गोड्या पाण्यापेक्षा, म्हणजे आपलं जे साधं पाणी असतं तलावातलं धरणातलं, त्यापेक्षा तुम्ही समुद्रातल्या पाण्यामध्ये लवकर पोहायला शिकू शकता किंवा तुम्हाला ते सोपं जाईल. तर असं का होतं, दिस इज बिकॉज द डेन्सिटी ऑफ सी वॉटर इज हायर दॅन द डेन्सिटी ऑफ फ्रेश वॉटर. म्हणजे आपलं जे काही गोड पाणी असतं जसं की तलावातलं किंवा धरणातलं यापेक्षा सागराचं म्हणजे समुद्राचं जे काही पाणी असतं त्याची घनता कशी असते, कमी असते. का, तर ते खारट असते म्हणून. Due to salts dissolve in seawater. In this book you have seen that lemon sinks in a glass filled with water, but it flows when we stir in 2 spoons of salt in the water. जसं की आधी आपण उदाहरणामध्ये पाहिलं होतं की आपण जर एखादा लिंबू जर पाण्यामध्ये टाकलं तर ते बुडून जाईल साध्या पाण्यामध्ये, बरोबर.
पण त्या पाण्यामध्ये आपण जर 2-1 चमचे मीठ टाकलं आणि ते जर ढवळलं, स्टीर म्हणजे काय ढवळलं त्याला आपण ते त्याच्यामध्ये विरघळवलं, तर त्यामध्ये काय लिंबू बुडत नाही. म्हणजे खाऱ्या पाण्यामध्ये लिंबू बुडत नाही. आपण बटाट्याचं एक्झाम्पल पाहिलं होतं पहा याच पुस्तकामध्ये, त्या पद्धतीने. इन साल्टी वॉटर द बायंट फोर्स एक्सिड द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग आता हे जे काही साल्टी वॉटर असतं, हे जे काही खारट पाणी असतं, यावर एक प्रकारे काय आहे प्लावक बलाचा सुद्धा काय त्याच्यावर परिणाम असतो. आणि एक्सिड म्हणजे ते प्लावक बलापेक्षा त्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे गुरुत्वबलाचा जास्त तिथं उपयोग होतो. म्हणजेच काय प्लावक बलापेक्षा काय गुरुत्वीय बल त्याचं जास्त असतं, म्हणून ते काय करतं मग खाली ते ज्यावेळेस साधं जे पाणी असणार आहे आपलं त्याच्यामध्ये गुरुत्वीय बल जास्त असतं आणि प्लावक बल कमी असतं. व्हॉट इज अंडरस्टूड फ्रॉम द एक्झाम्पल्स. आता हे उदाहरण तुम्हाला काय समजलं ते तुम्हाला लिहायचं आहे. बियॉन्ड फोर्स डिपेंड ऑन 2 फॅक्टर्स. आता हे जे काही प्लावक बल आहे ते 2 गुणधर्मांवर अवलंबून असतं किंवा त्याचे जे महत्त्वाचे जे काही 2 घटक आहेत ते पहा. नंबर 1 आहे व्हॉल्यूम ऑफ द ऑब्जेक्ट. म्हणजे एखाद्या वस्तूचं आकारमान. ऑब्जेक्ट म्हणजे काय वस्तू आणि व्हॉल्यूम म्हणजे काय आकारमान. द बियॉन्ड फोर्स इज मोर इफ द व्हॉल्यूम ऑफ द डिपिंग ऑब्जेक्ट इज मोर. म्हणजे प्लावक बल हे जे याचं जे काही आकारमान असतं ते काय बुडणाऱ्या वस्तूपेक्षा ते जास्त असतं. म्हणजे एखादी जी काही बुडणारी वस्तू असेल त्यापेक्षा तिचं प्लावक बल जास्त असतं, म्हणून ती बुडते का तिथे नाही, तर ती तरंगत तिथे असते. सेकंड आहे डेन्सिटी ऑफ लिक्विड. म्हणजे पाण्याची घनता किंवा द्रवाची घनता. मोर द डेन्सिटी ऑफ लिक्विड मोर इज द फोर्स ऑफ बायोन्सी. म्हणजे काय ज्या द्रवाची ज्या पाण्याची घनता ही जास्त असते तर त्याचं बायोन्सी त्याचं प्लावक बलसुद्धा जास्त असते. ओके. तर आज आपण जे काही शिकलो ॲटमॉस्फेरिक प्रेशरच्या संबंधात जिथे तुम्हाला क्वेश्चन्स विचारले त्यांची उत्तरं लिहिण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. बायोंट फोर्सबद्दल जी काही माहिती आहे ना इथे या पॅसेजमध्ये ती इंग्लिश टू मराठी लिहा. यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये ते क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला लिहायचं आहे. त्याचबरोबर जे तुम्हाला इंग्लिश टू मराठी लिहिण्यासारखं वाटत असेल शेवटचे 2 पॉईंट ते देखील तुम्ही लिहू शकता. आणि जे काही हार्डवर्क दिलेले असतात ते देखील तुम्हाला लिहून पाठ करावायचे आहेत. ओके. गुड डे.